नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. मंत्री चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांमध्ये चांगली जुंपली आहे. धर्मवीरचा वाद जो आहे तो निर्माण झाल्यानंतर अजित पवार कुठे होते असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला अजित पवारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उठसूट दुसऱ्याला टपली मारण्याचा तुम्हाला अधिकार दिलेला नाही. लोक शांत बसतात म्हणून ठीक आहे. मग एखाद्या वेळेला त्याची रिॲक्शन आली की ती किती मोठी रिॲक्शन आहे त्याचा तुम्ही अनुभव घेतला, त्यावरही तुम्ही उद्दामपणे हेच म्हणाल आम्ही कोणाची काळजी करत नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही. मग 4 दिवस कुठे जडून बसला होतात, घाबरत नव्हतात तर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की दुसऱ्यावर दगड फेकताना आपण काचेच्या घरात बसलो हे लक्षात घेतलं पाहिजे. 1 मिनिट. अधिवेशन कधी संपलं बाळा? कधी संपलं? शुक्रवारी तुमच्या सगळ्या प्रेसशी बोललो. शनिवारी मुंबईला त्या ठिकाणी आलो. रविवारी मला वाटतं 1 जानेवारी का काहीतरी होतं आणि 2 जानेवारी पासून पुन्हा कामाला सुरुवात केली. कुठं वेळ बसलो होतो? असं कुठल्याही कुणी जर अशा प्रकारची टीका केली तर आपल्याला पण कळलं पाहिजे ना त्या टीकेत तथ्य आहे का नाही. अजित पवार घाबरून बसणारा नाहीये. महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत असून राज्यातून 1-2 उद्योग बाहेर गेल्यानं महाराष्ट्राचं काही नुकसान होणार नाही असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केलंय. पुण्यात सुरू असलेल्या 18व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. मात्र राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उद्योगाबाबतच्या भूमिकेसंदर्भात राज ठाकरे यांनी युटर्न घेतलाय का असा सवाल उपस्थित होतोय. महाराष्ट्र हा श्रीमंत आहे, सर्वार्थाने श्रीमंत आहे, सर्वार्थाने पुढे आहे. मग आपण उगा टाहो बरंच फोडत असतो की काय महाराष्ट्राचं काय होणार आणि मराठीचं काय होणार वगैरे वगैरे आहे. ते पण जर टिकवलं आपण तरी महाराष्ट्र खूप पुढे आहे. 1-2 उद्योगधंदे बाहेर गेले त्यांनी काय महाराष्ट्राचं असं काही नुकसान होणार नाहीये. दर्या में खसखस. 1-2 उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचं नुकसान होणार नाही असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. राज ठाकरे यांच्या याच वक्तव्याचा विरोधकांनी समाचार घेतलाय. राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात अशी खरमरीत टीका ठाकरेंच्या पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. तर उद्योग बाहेर जात आहेत याचं समर्थन कुणी करू नये अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंनी सध्या फक्त सुपारी घेऊन बोलायचे धंदे चालू केलेले आहेत. 2 मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेलेले नाहीत तर 5 मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात आणि दिल्लीमध्ये गेलेले आहेत आणि त्या प्रकल्पावरच गुजरातची निवडणूक मोदींनी जिंकलेली आहे. महाराष्ट्र कंगाल केला आणि गुजरातचं भलं केलेलं आहे. त्याची काळजी त्याच्यावर गांभीर्याने राज ठाकरे पाहत नाही. हे मनसेचं दुर्दैव आहे. वास्तविक महाराष्ट्रातनं एकही उद्योग बाहेर जाणं हे अतिशय चुकीचं आहे. त्याच्यातनं एक तर बेरोजगारी प्रचंड वाढती आहे, बेकारी वाढतीये आणि ह्या सगळ्या असताना मुलांनी मग काम कुठं मागायचं, काय करायचं. एक तर काही लाख कोटीचे मोठे मोठे प्रकल्प गेलेत, काही लाख लोक कामाला लागणारे प्रकल्प गेलेत आणि शिवाय गेलेल्या प्रकल्पांच्या बद्दल असं जर कुठला राजकीय व्यक्ती समर्थन करत असेल तर दुर्दैव आहे. उलट प्रत्येक प्रकल्प आपल्याकडे कसा येईल हा प्रयत्न कुणी राज्यकर्ते असतील, आम्ही असो किंवा दुसरे कुणी असो, सगळ्यांनी केला पाहिजे. पुढे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजप विरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी महाविकास आघाडीनेही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती शरद पवारांनी दिली. महाराष्ट्रापुरतं तरी महाविकास आघाडी एकत्र लढू शकते असे संकेत शरद पवारांनी दिलेत. तसंच येत्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना सल्ला दिला. याशिवाय राज्यपाल कोश्यारींवरही त्यांनी टीका केली. महाराष्ट्रापुरता तरी की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना या सगळ्यांनी एकत्रित त्याच्यामध्ये काँग्रेस टाकावी. आणखी काही राजकीय पक्ष आहेत जे पक्षाचे काही गट यांचाही
सहभाग याच्यामध्ये करावा अशी इच्छा आहे. पण आम्ही आता चर्चेच्या स्थितीत आहोत. अंतिम निर्णय घेतलेला नाही. ते नाखुश असतील तर आम्ही सगळे नाखुश आहोत. पहिले राज्यपाल की त्या राज्यपालांच्या बद्दल सतत चर्चा होते, सतत लोकांना त्यांच्यावर टीका करावी लागते, चुकीची स्टेटमेंट करतात आणि त्यावेळेला जनतेला त्याबद्दलची नापसंती ही जाणून द्यावी लागते. हे सध्याच्या अभ्यासाच्या तुलना आहे आणि खरं म्हणजे ते चांगलं नाही. शेवटी हे महत्वाचं पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा ही राखली पाहिजे, पण ती यांच्याकडनं राखली जात नाही. सत्ता हातात असायच्या नंतर जमिनीला पाय ठेवून वागायचं असेल. पण मी अलीकडे वाचतो की सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची अशा प्रकारची विधानं यांना तुरुंगात घ्यावी, यांचा जामीन जप्त केली वगैरे वगैरे. हे काही राजकीय नेत्याचं खरं काम नाही. पण या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली, ठीक आहे. शरद पवारांनी सत्ता हातात असेल तर जमिनीला पाय ठेवून वागायचं असतं असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं. तसंच सामना हा काही पेपर नसून त्यावर प्रतिक्रिया देत नाही असं त्यांनी सांगितलं. आम्हाला आमची जमीन माहिती आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नेमकं हवेत कोण आहे याची तपासणी ही त्यांनी जरूर केली पाहिजे. सामनाच्या अग्रलेखामध्ये सामनावर मी बोलत नाही. सामना हा काही पेपर नाही आहे. सरकार खूप गंभीर आहे सीमावादावर आणि आता आम्ही माननीय हरीश साळवे साहेबांशी देखील संपर्क साधला आणि ते देखील आपल्याकडनं उभे राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली केस मजबूत आहे. पुण्यात राज ठाकरेंची प्रकट मुलाखत घेण्यात आली आणि यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच व्यंगचित्राची आवड त्यांना कशी निर्माण झाली हे सांगतानाच त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना देखील उजाळा दिला. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. आजकाल कुणी कसंही उठून बोलू लागतो, या बोलण्यावर पैसे लावले पाहिजेत असं राज ठाकरे म्हणाले. राज्यातील राजकीय स्थिती बदलू लागली आहे आणि या राजकारणातून भविष्यातील तरुण राजकारणी कसे घडणार असा सवालही राज ठाकरेंनी केला. तसंच राज्यातून उद्योगधंदे बाहेर जात आहेत यावरून ओरड करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी खडे बोल सुनावलेत. भविष्यात राजकारणामध्ये येणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या मुली, आमची तरुण मुलं हे राजकारणाकडे काय दृष्टिकोनातनं पाहत असतील की हे असं बडबडायचं असतं राजकारणामध्ये येऊन तर आपल्याला राजकारणामध्ये येता येतं का? राजकारणामध्ये येऊन आपल्याला काहीतरी महाराष्ट्रासाठी काहीतरी करता येईल म्हणून राजकारणामध्ये यायचं आणि कोणत्याही गोष्टी इतर न दाखवता फक्त ही जी सकाळपासून जी पकपक सुरू होते ते हे दिवसभर जे चॅनलमध्ये दाखवलं जातं यातनं येणाऱ्या पिढ्या आपण उभ्या करतोय का नाचवतोय? तुम्हाला काय वाटलं महाराष्ट्रामध्ये काम करणारे लोक काय बाहेरचे आहेत? मी मुंबईतल्या मुलांना महाराष्ट्रातल्या मुलांना कळवा तर इथे काम आहे. मी गेले अनेक वर्ष मी हाच टाव फोडतोय की महाराष्ट्रातल्या मुलांना, महाराष्ट्रातल्या मुलींना आपल्या शहरांमध्ये काय प्रकारची कामं आहेत हेच माहिती नाहीये. ते कसं त्यांच्या पुढे आपण म्हणून तर हे सरकारचं काम आहे ना. बघा प्रश्न असा आहे ना, विश्व मराठी संमेलन किंवा जागतिक मराठी संमेलन हे भरवून होणार नाही. महाराष्ट्र मराठी संमेलन भरवा तर महाराष्ट्रातल्या मुलांना कळेल ते की मी अत्यंत एका कडवट मराठी घरात जन्माला आलो आणि एका हिंदुत्ववादी विचारांच्या एका घरामध्ये माझा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यापासून फारकत घेणं ते शक्य नाही. आणि प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आता पाकिस्तानी कलावंतांना ज्यावेळेला हाकलून दिलं, बरोबर आहे, सो कॉल्ड हिंदुत्ववादी जे स्वतःला म्हणत होते कुठे होते हो? लाथा आम्ही घातल्यात ना, परत नाही ना आले. व्यंगचित्र ही चित्रकलेतली ही शेवटची पायरी आहे.
आपल्याकडे पहिल्यांदा अॅनाटॉमी शिकवणं गरजेचं आहे, फिगर ड्रॉइंग शिकवणं गरजेचं आहे. इतर सगळ्या गोष्टी आल्यानंतर नाक, कान, डोळे, खास करून तुमचे डोळे हे एक्सप्रेशन्स दाखवतात तुम्हाला, आणि त्या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला व्यंगचित्र काढणं हे काही सोपं नाही. राजकीय स्थिती इतकी आपली लयाला गेलेली आहे. आजची राजकीय स्थिती हे काही राजकारण नव्हे. हे जातींमध्ये तेढ निर्माण करणं आणि महापुरुषांना त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये खेचणं ही काही पद्धत नाही. आणि कसं आहे, कोणालाही वाटायला लागले हल्ली हे मी इतिहासतज्ञ आहे. कोणीही संदर्भ द्यायला लागला, कोणी कशावरती बोलायला लागलं, आणि काही चालू आहे. आणि यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की कोल्हापूर अंबाबाई मंदिरामध्ये भाविक आणि सिक्युरिटी गार्डमध्ये वादावादीचा प्रकार घडलेला आहे. अंबाबाई मंदिरामध्ये VIP दर्शन देण्यावरनं काही भाविकांनी आक्षेप घेतला. रांगेत उभ्या असलेल्या भाविकांनी तिथल्या सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केली. अंबाबाई मंदिरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसं बघायला गेलं तर रविवारचा दिवस आहे आणि या रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सगळ्याच धार्मिक स्थळांवरती मोठी गर्दी आहे. आणि या कालावधीमध्ये VIP दर्शन हा जो एक मुद्दा आहे तो काही वेळेला भाविकांसाठी हा कटकटीचा ठरू शकतो. आणि तसंच काहीसं इथे घडलेलं आहे की तासनतास रांगेमध्ये आम्ही उभे आहोत, पण आमच्या अगोदर काही भाविक हे VIP रांगेतनं जर पुढे नेल्या जात असतील तर मात्र हे चुकीचं आहे, असा काहीसा आक्षेप या ठिकाणी घेतला गेला असावा. आणि सुरक्षा रक्षकांबरोबर वादावादीचा प्रकार घडला आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्याबरोबर आहे. ज्ञानेश्वर, हा जो वाद झाला त्याचं नेमकं कारण काय? अंबाबाई मंदिरात आज रविवारचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती भाविकांची या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र याच दरम्यान काही भाविक आहेत ते थेटपणे मंदिरात जात असल्याचा आक्षेप आहे तो काही भाविकांनी घेतलेला आहे. रांगेत तासनतास उभा राहिलेल्या या भाविकांनी VIP दर्शन का देता अशा पद्धतीचा आहे तो सवाल उपस्थित केला. आणि यावरून सिक्युरिटी गार्ड आणि या भाविकांच्यामध्ये जोरदार वाद या ठिकाणी झाला. मात्र देवस्थान प्रशासनाने या संदर्भात VIP दर्शन कोणत्याही पद्धतीचं मंदिरात दिलं जात नाही अशा पद्धतीचा खुलासा आहे तो केलेला आहे. मात्र एकूणच काही भाविकांना थेटपणे आतमध्ये सोडलं जाते असा आक्षेप आहे तो भाविकांचा, आणि त्यावरूनच हा वाद आहे तो निर्माण झाला होता. आणि त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचं आहे ते वातावरण निर्माण झालं होतं. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल. काही भाविक रांगेतनं न नेता थेट VIP रांगेतनं नेली जातात किंवा VIP पद्धतीने त्यांना दर्शन दिलं जातंय, यावरनं हा सगळा वादविवाद झाल्याचं बघायला मिळतंय. पण देवस्थानने मात्र अशा प्रकारे आम्ही कोणालाही VIP दर्शन दिलं नाही असा युक्तिवाद त्यांच्या बाजूने केलेला आहे. पुढे बघूया. सांगलीतल्या मिरजेतील हॉटेल आणि बांधकाम पाडल्याचं प्रकरण तापलेलं आहे. मिरजेच्या तहसीलदारांनी दोन्ही पार्टींना नोटीस बजावली आणि त्या जागेवर दोन्ही पार्टींना येण्यास मनाई करत परिस्थिती जैसे थे ठेवण्यास सांगण्यात आलंय. या नोटीसवरनं नागरिक आक्रमक झालेत. मिळकतदार जागेवर नसल्यानं नोटीस घेण्यास त्यांनी नकार दिला. तर पडळकरांच्या दबावाखाली प्रशासन एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे. ही एकतर्फी नोटीस काढल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला. आता घटना घडून किती तास झाले त्याच्यामध्ये एकही पोलीस अधिकारी त्या गुन्हेगाराला शोधायला गेलेला नाही, त्या गुन्हेगाराला हुडकून काढत नाहीत. हे फक्त गुन्हेगाराला सोडून, चोराला सोडून संन्यासाला फाशी ह्याप्रमाणे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, जे आता मरा लागलेत, जे उघड्यावर पडलेत, जे बाळं मुलं रस्त्यावर उभा राहिलेत, अशांच्याच मागा लागलेत. आणि जे आता घरदार दुरुस्त करायला लागलेत, व्यवसाय सुधारायचा प्रयत्न करायला लागलेत, अशाला सुद्धा हे पोलीस प्रशासन आणि भाजपचे शासन आडकाटा करायला लागले. आज तुम्ही बंद पुकारला तर काय ठरलेलं आहे, काय नियोजन? नाही, ब्रह्मानंद पडळकर जे भाजप आमदार गोपीचंद पडळकरचे भाऊ आहेत, यांनी सत्तेचा दुरुपयोग करून महाराष्ट्रामध्ये यांची सत्ता हे दाखवून देण्यासाठी कमी दरामध्ये जागा घेऊन वादग्रस्त जागा घ्यायच्या, तिथली कुळं खाली करायची आणि त्यातनं मोठी रक्कम मिळवायची. ह्या उद्देशानं छत्रपती शिवाजी महाराज रोड लगतची सर्व ज्या दुकानं असतील उद्ध्वस्त केले आहेत, घरं उद्ध्वस्त केले आहेत. 145ची नोटीस या रविवारी दिलेला आहे. प्रशासनाने एवढंच तत्पर असलं असतं, ज्या दिवशी रात्री 2 वाजता या लोकांचे सगळे इमारती उद्ध्वस्त केली त्यावेळी प्रशासन काय करत होता, काय झोपा काढत होतं का काय प्रशासनाला नाही माहीत नाही. काय प्रशासनाने
हे काय सुपारी घेतले काय त्या लोकांना हे रिकामं करून देण्याचं? तुमची दादागिरी आम्ही तर खपवून घेणार नाही. आमच्या लोकांनी ज्यावेळेला दगडफेक केली त्यावेळेला ते लोक इथनं पळून गेलेत. असेल तुमची हिंमत तर कधीही तुम्ही रेस मारून या मिरजकर, आम्ही आमची ताकद तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी गोरगरीब जनता, दवाखाने असतील, या ठिकाणी दुकानं असतील, मेडिकल असेल, अशा पद्धतीनं असताना सुद्धा गोरगरिबांच्या वरती रात्री अपरात्री 2 वाजता हल्ला करणं म्हणजे एक जालियनवाला बागा हत्याकांडासारखा प्रकार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित सर, आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, मिरज. येत्या काही दिवसात मराठा क्रांती मोर्चा दिल्लीला ठोक मोर्चा काढणार असल्याची आक्रमक भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या परिषदेला राज्यभरातून 250 पेक्षाही जास्त मराठा समन्वयकांनी उपस्थिती लावली. सर्वोच्च न्यायालयातील पुनर्विचार याचिकेवर या बैठकीत मंथन करण्यात आलं. त्याचबरोबर राजकीय नेत्यांना आता दांडके हातात घेऊन सळो की पळो करून सोडणार असल्याचीही या बैठकीत भूमिका घेण्यात आली. शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांची हकालपट्टी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चानं चलो दिल्लीचा नारा दिलाय. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक या ठिकाणी उपस्थित आहे आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न, सारथीचं उपकेंद्र, मराठा समाजाचे प्रलंबित मागण्या ज्या गेल्या अनेक वर्षापासून थांबलेल्या आहेत त्याला पुढं नेण्यासाठी अनेक मोर्चे आंदोलनं याआधी झाले. परंतु हे सरकार असेल किंवा विरोधी पक्षातले सरकार असेल, हे दोन्ही अपयशी ठरल्या कारणाने आता यांचा निषेध करून थेट दिल्लीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सर्व समाज बांधव दिल्लीला धडकणार आहे. गोलमेज परिषदेमधून जात असताना इथून पुढं या राज्यातील मराठा, विशेष मराठा सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांना सळो की पळू करून सोडण्याचं धोरण या आंदोलनातून आम्ही घेऊन जाणार आहोत आणि मराठा आरक्षण सोडण्याचं आणि सर्व बिघडवण्याचं पाप यांनी केलेलं आहे. म्हणून ह्या पापाचं यांना आता फळं भोगावं लागतील. मराठा समाजाला शाश्वत आणि घटनेनुसार आरक्षण फक्त ओबीसी मधूनच मिळू शकते आणि ओबीसी ही घटनेचं अधीन राहून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. कारण इतर ठिकाणी म्हणजे कोकण विभाग असेल किंवा विदर्भ असेल, या ठिकाणी संपूर्ण मराठा समाज हा कुणबी आहे. फक्त मराठवाडा हा फक्त वंचित असून मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण मिळावं अशी आमची तीव्रतेने या ठिकाणी पुढील आमची भावना असणार आहे आणि आंदोलन आम्ही करणार आहोत. पुण्यामधील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अनधिकृत असल्याचा दावा शरद पवार गटानं केलाय. तसं पत्र महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं देऊ केलेलं आहे. माजी अध्यक्ष शरद पवार गटानं याबद्दलची माहिती देऊ केली, तसं जाहीर त्यांनी केलंय. कुस्तीगीर परिषदेच्या नियम आणि अटी मान्य न केल्यानं ही अनधिकृत स्पर्धा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पुण्यातील स्पर्धा अधिकृत असल्याचं कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी म्हटलंय. तसं पत्रकच त्यांनी काढलंय. त्यामुळे दोन्ही बाजूने एकीकडनं नियम व अटी मान्य केल्या नाहीत म्हणून ही स्पर्धा जी आहे ती अनधिकृत असल्याचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे शरद पवार गटाकडनं मात्र दुसरीकडे ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे, ज्यांच्याकडनं याचं आयोजन करण्यात आलंय, त्यांनी मात्र ही स्पर्धा अधिकृत असल्याचं पत्रक काढलंय. खरं तर एका व्यक्तीने काही ठरवल्याने होत नसतं. भारतीय कुस्ती संघ ही हायर ऑथॉरिटी आहे. त्यांनी राज्यातल्या कुस्तीगीर परिषदेला होणारा भ्रष्टाचार जो आहे त्या भ्रष्टाचाराच्या वरती चौकशी समिती नेमली आहे की संलग्नताच भारतीय कुस्ती संघाची आहे महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेला. आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चौकशी चालू असल्यामुळे भारतीय कुस्ती संघ खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी स्पष्टपणे आम्हाला आदेश दिलेत. त्यांनी पत्र आम्हाला स्पर्धेचं दिलंय. 45 राज्याचे जिल्ह्यांचे संघ अधिकृत आपल्याकडे आलेत. त्यामुळे स्पर्धा अधिकृत आहे, सगळं अधिकृत आहे. तर मला तुम्हालाही विनंती आहे की कुठल्या तरी एका व्यक्तीने काही म्हणण्याने हे होत नाही. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023 साठी पुण्यनगरी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या नावाने भव्य अशी क्रीडा नगरी उभारण्यात आली आहे. 80,000 प्रेक्षक आसन क्षमता असलेलं स्टेडियम उभारण्यात आलं. 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या कुस्तीच्या महादंगलमध्ये तब्बल 900हून अधिक मल्ल सहभागी झाले. पुढे पाहूयात. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 3घांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत. भरधाव कार आणि कंटेनरची धडक होऊन हा अपघात झाला. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला.
नंदुरबार जिल्ह्याची ओळख ही आदिवासींचा जिल्हा अशी आहे आणि दुर्गम भागातील या लोकांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून तरंगत्या दवाखान्याच्या माध्यमातून आदिवासी बांधवांची सोय केली होती. मात्र देखरेखी अभावी हा तरंगता दवाखानाच आता व्हेंटिलेटरवर गेलाय. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट. मंडळी, ही आरोग्य विभागाची धडपड आहे. नंदुरबार जिल्ह्यातील लांब दूरवर दऱ्याखोऱ्यात वसलेल्या अशा आदिवासी पाड्यांवर पोहोचण्यासाठी. आणि न्यूज 18 लोकमतची टीम देखील हा खडतर प्रवास करत नर्मदा नदी काठच्या चिमलखेडी गावी पोहोचली. तिथून रुग्णवाहिका सोडून आमचा तरंगत्या दवाखान्याचा प्रवास सुरू झाला. सरदार सरोवरच्या ह्या अथांग जलाशयात धावणारी ही आरोग्य विभागाची युरोपियन कमिशनने दिलेली बोट औंध घटका मोजते आहे. कारण तसाच आहे की 2005 पासून दिलेली या बोटचा मेंटेनन्सच झाल्यामुळे ही बोट सध्या अतिशय याच्यावरच्या आरोग्य कर्मचारी जीव घेणा प्रवास किंवा जीव मुठीत घेऊन या नर्मदा काठावरील 9 खेड्यांना आरोग्य सेवा पुरवत आहे. 2005 साली युरोपियन कमिशननं आरोग्य यंत्रणेला 2 तरंगते दवाखाने भेट दिले होते. कारण सरदार सरोवरामुळे बुडीत क्षेत्रात गेलेली गावं, पाडे अन वस्त्या यांच्यापर्यंत पोहोचणं दुरापास्त झालं होतं. गेल्या 16 ते 17 वर्षांपासून 12 जणांचं आरोग्य यंत्रणेचं पथक तरंगत्या दवाखान्याच्या माध्यमातून झटत होतं. मग ठरल्यानुसार हा प्रवास प्रत्येक गाव, टापूवर टप्प्याटप्प्यानं सुरू होतो. मग याच ठिकाणी आदिवासी बांधव पोहोचतात आणि तिथे त्यांच्या आरोग्याची योग्य ती तपासणी करून त्यांना गोळ्या औषधं पुरवली जातात. आता हे या परिसरामध्ये परिस्थिती गंभीर आहे, पण हे शासनानं नेमणूक केलेले आहे. पण त्याचे काम हे लेगरवर करतात आणि ते रस्ता पण नाही आहे यायचं जायला. आता कसा रस्ता आहे? रस्ता नाही, लाईट नाही, दळणवळणाचा रस्ता तुटलेला आहे. या लोकांच्या जीवनातलं शिक्षणाचं पण हे विखरलेले आहे. आणि पाड्यामध्ये टेकडी एक दोन टेकडीवर असे लोक इथे राहत आहे. तसं पाहायला गेल्यास हा तरंगत्या दवाखान्याचा प्रवास हा जीव घेणाच. कारण लाईटची व्यवस्थाच नसल्यानं रात्री अपरात्री तपासणी करताना डॉक्टरांची पार परीक्षाच पाहिली जाते. आणि धक्कादायक बाब म्हणजे गरीब आदिवासी रुग्णांसाठी संजीवनी ठरणारा हा तरंगता दवाखाना मात्र आजच्या घडीला अपुऱ्या मेंटेनन्स अभावी अक्षरशः शेवटच्या घटका मोजतोय. मात्र आरोग्य सेवेतील कर्मचारी धैर्यानं आणि जिद्दीनं आपली रुग्णसेवा अविरत करतायत. मेंटेनन्स या बोटीला आता 2005 पासून काय आतापर्यंत काही झालं नसल्यामुळे याला खूप मोठा खर्च आहे. आणि जेव्हा माझगाव डॉक मार्फत या बोटीची तपासणी करण्यात आली होती, त्यांनी सांगितलं की ह्या खर्चामध्ये आपल्याला नवीन बोटी मिळू शकतात. तर त्यामुळे त्याने हे म्हणजे मेंटेनन्स तो झाला नाही तेव्हा. आणि त्याच्या आता या बोटीमध्ये जीवघेणी प्रवास आहे आमचा हा. कधी काय होईल हे सांगता येऊ शकत नाही. बोटमध्ये लाईटाची व्यवस्था नाही, महिला कर्मचाऱ्यांची फार वाईट अवस्था आहे. कुठं बाहेर जाता येत नाही, काय नाही, त्यामुळे फारच त्रास आहे. तर शासनाने कमीत कमी महिला वर्ग व आमच्या आदिवासी बांधवांसाठी रुग्णांसाठी चांगली बोटचा आणि सुखसुविधांनी युक्त बोट जर दिली तर रुग्णांचेही हाल होणार नाही. लाखो रुपयांच्या 2 तरंगत्या दवाखान्यांपैकी एक तरंगता दवाखाना 2015 पासून सरदार सरोवराच्या जलाशयात बुडालाय. गेली 7 वर्ष हा तरंगता दवाखाना मणिबेलीच्या एका पाड्यावर बुडून सडत असला तरी त्याला बाहेर काढण्याची साधी तसदी देखील प्रशासनानं घेतली नाही. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, नंदुरबार. आणि यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.